नमस्कार मित्रांनो, MPSC हॅक्स या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण राज्यघटनेची ऐतिहासिक पार्श्वभूमी पाहणार आहोत. राज्यघटनेच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीचे PYQ आपण पाहणार आहोत मित्रांनो. हे PYQ आपण 21,000 घेत आहोत मित्रांनो आणि आपण याची सिरीज चालू केली आहे. तर चला तर मित्रांनो सुरू करूया. आपला पहिला क्वेश्चन आहे, जोड्या जुळवासाठी आहे. 2023चा क्वेश्चन आहे मित्रांनो. तर जोड्या जुळवासाठी क्वेश्चन आहे, इथं आहे थॉमस हॉब्स, फ्रेडरिक हायके, रॉबर्ट नॉझिक आणि रुसो. तर मित्रांनो, आपल्या सगळ्यांना माहिती आहे रुसो हा फ्रेंच राज्यक्रांतीचा जनक आहे. तर हा क्वेश्चन सोडवताना तुम्हाला ह्या सगळ्यांचे जरी आन्सर नसले माहीत तरी फक्त रुसो हा फ्रेंच राज्यक्रांतीचा जनक आहे एवढं आन्सर जरी माहीत असतं ना मित्रांनो, तरी पण तुमचा हा क्वेश्चन सॉल्व्ह झाला असता. तर पहा मित्रांनो, थॉमस हॉब्स ब्रिटिश तत्त्वज्ञ, फ्रेडरिक हायके ॲग्लो ऑस्ट्रेलियन तत्त्वज्ञ आणि रॉबर्ट नॉझिक अमेरिकन तत्त्वज्ञ आणि रुसो हा फ्रेंच राज्यक्रांतीचा जनक. चला तर मित्रांनो पुढचा क्वेश्चन पाहूया. दुसरा क्वेश्चन आहे, मॉटिंगी चेम्स्फोर्ड या नावाने ओळखला जाणारा भारतीय घटनात्मक सुधारणाविषयक अहवाल डॅश डॅशमध्ये प्रसिद्ध करण्यात आला. तर मित्रांनो, क्वेश्चन आहे 2023चा आणि याचा आन्सर आहे जुलै 1918. तर मित्रांनो, मॉटिंगी चेम्स्फोर्ड या नावाने ओळखला जाणारा भारतीय घटनात्मक सुधारणाविषयक अहवाल हा जुलै 1918मध्ये प्रसिद्ध करण्यात आला होता. त्यानंतर मित्रांनो, इंडियन काउन्सिल ॲक्ट भारतीय राज्यघटनेच्या ऐतिहासिक एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. तर हा त्याचा इयर विचारलेला आहे मित्रांनो, इयर. तर 1861चा इंडियन काउन्सिल ॲक्ट हा भारतीय राज्यघटनेच्या इतिहासातील एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. 1861 त्याचा आन्सर आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक 2. त्यानंतर घटनात्मक सुधारणांचा विचार करण्यासाठी सरकारने नोव्हेंबर 1930मध्ये लंडन येथे गोलमेज परिषद घेण्याचे ठरविले. तर इथं डॅश डॅश गोलमेज परिषदेनंतर ब्रिटिश सरकारने मार्च 1933मध्ये नव्या राज्यघटनेची रूपरेषा असलेली श्वेतपत्रिका प्रसिद्ध केली. तर मित्रांनो, याचं उत्तर आहे तिसऱ्या गोलमेज परिषदेनंतर ब्रिटिश सरकारने मार्च 1933मध्ये नव्या राज्यघटनेची रूपरेषा असलेली श्वेतपत्रिका प्रसिद्ध केली. त्यानंतर मित्रांनो, पाचवा क्वेश्चन आहे, भारतीय राज्यघटनेमध्ये केंद्र आणि घटक राज्ये यांच्यात जे अधिकार विभागणी करण्यात आली आहे त्याची पायाभरणी खालीलपैकी कशातून दिसून येते. भारतीय राज्यघटनेमध्ये केंद्र आणि घटक राज्ये यांच्यात जी अधिकार विभागणी करण्यात आली आहे त्याची पायाभरणी खालीलपैकी कशातून दिसून येते. इथे पर्याय आहे मॉर्लमेंटो सुधारणा 1909, मॉटिंगी चेम्स्फोर्ड कायदा 1919, गव्हर्नमेंट ऑफ इंडियन ॲक्ट 1935, भारतीय स्वातंत्र्याचा कायदा 1947. तर याचं उत्तर आहे मित्रांनो गव्हर्नमेंट ऑफ इंडियन ॲक्ट 1935. त्यानंतर 6वा क्वेश्चन आहे, भारतीय राज्यघटनेच्या इतिहासातील टिंबटिंब हा महत्त्वाचा टप्पा आहे. तर याचं उत्तर आहे दी इंडियन काउन्सिल ॲक्ट 1861. हे बघा मित्रांनो, हा क्वेश्चन कसा रिपीट झाला आहे. 2022चा जो क्वेश्चन आहे तोच पुन्हावरती इकडे 2023मध्ये पण विचारलेला गेलेला आहे. द इंडियन काउन्सिल ॲक्ट 1861. त्यानंतर मित्रांनो, आपण घेत आहोत पुढचा क्वेश्चन. तर मित्रांनो, पुढचा क्वेश्चन आहे, भारत सरकार कायदा 1935 बाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे. तर आपल्याला चुकीचं विधान विचारलेलं आहे मित्रांनो. तर इथं विधाने आपण आधी वाचून घेऊया. या कायद्यान्वये केंद्रात दुहेरी शासन व्यवस्था लागू करण्यात आली. दुसरा पर्याय आहे, या कायद्यान्वये भारतामध्ये केंद्रात प्रथमच द्विगृही कायदे मंडळाची निर्मिती करण्यात आली. या कायद्यान्वये प्रांतामधील दुहेरी शासन व्यवस्था रद्द केली. या कायद्यान्वये 3 स्वतंत्र सूच्यांच्या माध्यमातून केंद्र आणि राज्यात अधिकारांचे विभाजन करण्यात आले. तर मित्रांनो, याचं जे आन्सर आहे ते आहे, या कायद्यान्वये भारतामध्ये केंद्रात प्रथमच द्विगृही कायदे मंडळाची निर्मिती करण्यात आली. तर मित्रांनो, आपल्याला यांनी चुकीचं विचारलेलं आहे, त्यामुळे यातला जो चुकीचा पर्याय आहे तो 2 नंबरचा आहे. त्यानंतर 1935च्या भारत सरकारच्या कायद्यासंदर्भात खालीलपैकी विधान लक्षात घ्या. या कायद्यामुळे प्रांतिक स्वायत्तता प्राप्त झाली. फेडरल कोर्टची स्थापना या कायद्यानुसार झाली. रिझर्व्ह बँकेची स्थापना या कायद्यानुसार झाली. तर आपल्याला वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे असं विचारलेलं आहे. तर मित्रांनो, याच्यापैकी अ आणि ब हे उदाहरण बरोबर आहे. हे विधान बरोबर आहे. या कायद्यामुळे प्रांतिक स्वायत्तता प्राप्त झाली. फेडरल कोर्टची स्थापना या कायद्यानुसार झाली. त्यानंतर मित्रांनो, 9वा क्वेश्चन आहे, 15 ऑगस्ट 1943पर्यंत सुधारित भारत सरकार कायदा 1935 अंतर्गत टिंबटिंब भाग आणि टिंबटिंब विभाग, कलमे आणि डॅश डॅश परिशिष्टे होती. तर मित्रांनो, 15 ऑगस्ट 1947पर्यंत सुधारित भारत सरकार कायदा 1935 अंतर्गत 14 भाग, 321 विभाग आणि 10 परिशिष्टे होती. लक्षात ठेवा मित्रांनो. त्यानंतर 10वा आणि शेवटचा क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणती जोडी बरोबर आहे. जोड्या जुळवासाठी क्वेश्चन आहे मित्रांनो.
पहिला आहे 1919चा कायदा निर्वाचन तत्व. 1919चा कायदा प्रांतीय स्वायत्तता. तिसरा 1935चा कायदा प्रांतासाठी द्विदल राज्य पद्धती. आणि चौथा 1947चा कायदा जबाबदार शासन पद्धती. तर मित्रांनो, आपल्याला बरोबर जो काय सांगितलेले आहे 1947चा कायदा जबाबदार शासन पद्धती हे आन्सर बरोबर आहे मित्रांनो. बाकीचे आन्सर चुकीचे आहेत. तर मित्रांनो, आपण आज राज्यघटनेचा ऐतिहासिक पार्श्वभूमी हा टॉपिकमधले 10 PYQ घेतलेले आहेत. तर मित्रांनो, आपल्याला जरी PYQ आणखीन सिरीज लॉंग घ्यायची असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आपल्या MPSC हॅक्स एज्युकेशनल चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो. धन्यवाद.